नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर चढले भाग 63. पण त्याआधी ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 63. श्रीला काय बोलू कळलं नाही. त्याने तो नंबर घेतला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. मंजिरी, तुझ्यामुळे मला माझं आयुष्य परत भेटलं आहे. तू किती मदत केली आहेस माझी मी तुला सांगू शकत नाही, पण एक आहे, तुला कधीही मदतीची गरज लागली तर मला सांग, मी तुझ्यासमोर हजर असेल. श्री बोलला आणि त्याने तिला त्याचं कार्ड दिलं. त्यांना निघेपर्यंत रात्र झाली होती. त्यांनी तिथेच एका हॉटेलमध्ये रात्र काढली. रात्री श्रीने आदित्यला सर्व हकीकत सांगितली आणि कालिंदीचा फोटोसुद्धा त्याला पाठवला. आता त्यांना खात्री झाली होती तिथे जी कालिंदी म्हणून राहत होती ती त्यांची अदिती आहे. आज दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होतं. आदित्यला त्याच्या आयुष्यातला हरवलेला आनंद परत मिळाला होता, तर श्रीला तर त्याचं आयुष्यच परत मिळालं होतं. साक्षीने देवाला हात जोडले. हे पांडुरंगा, तुझी लीला अपरंपार आहे. हे लीलाधर, तुझ्याच नगरीत तू आमची अदिती आम्हाला परत मिळवून दिलीस. तिने देवाचे आभार मानले, देवाला हात जोडले. आज ते तिघेही खूप खुश होते. 3 दिवसामध्ये श्रीने ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला होता, पण साक्षीच्या माहितीचा सुद्धा त्याला खूप उपयोग झाला होता. श्री, तू कधी येणार आहेस? साक्षी त्याला फोनवर विचारत होती. दुपार होऊन गेली तरी श्रीचा ना फोन आला होता ना तो, म्हणून तिनेच कॉल केला होता. मी आज नाही, उद्या येणार आहे. इथे अजून थोडं काम आहे माझं. कदाचित कॉलसुद्धा लागणार नाही. थोडंसं जुजबी बोलून त्याने फोन ठेवला. रात्री साक्षी गॅलरीमध्ये उभी होती. वरून समोरचा यमुना घाट खूप सुंदर दिसायचा आणि तिला तो रात्रीचा पाहायला खूप आवडायचा. एक बाई बराच वेळ फाटकासमोर उभी होती. कालिंदीने सुद्धा तिला पाहिलं आणि तिने जवळ जाऊन तिची चौकशी केली. वरून साक्षीसुद्धा ते पाहत होती. कालिंदीने तिला घरात घेतलं. कालिंदी, कौन है ये? और तुम ऐसे भीतर क्यों ले आई? अम्मा तिच्यावर चिडली होती. अम्मा, ये बिचारी उसके पती से बिछड़ गई है आणि तिच्याकडे मोबाईलसुद्धा नाही. रात्र खूप झाली म्हणून फाटकाच्या बाहेर उभी होती. आता एकट्या बाईला बाहेर असं ठेवायचं अम्मा? तुम्हीच बोलता ना बाहेरचं जग चांगलं नाही मग? कालिंदी बोलली. ठीक है, लेकिन आज की रात, कल मुझे ये यहाँ नहीं चाहिए, बाबा बोलले. हाँ बाबा, बस आज की रात. रात सर छुपाने को जगह दे दो, ती बाई हात जोडत म्हणाली. आणि दोन्ही अम्मा बाबा त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपले. नीला तर केव्हाच झोपली होती. कालिंदीला रात्री लवकर झोप नव्हती म्हणून ती रोज बाहेर बसायची. आज तिला ही बाई दिसली. तुझं नाव काय आहे? कालिंदीने विचारलं. श्री, ती म्हणाली आणि कालिंदीचे डोळे मोठे झाले. तिने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं. श्री? श्रीवल्ली, ती लाजत म्हणाली. मला पण ना सगळीकडे श्रीच ऐकू येतो बहुतेक. कालिंदी तोंडातच फुटफुटली. तू काही बोललीस का? श्रीवल्लीने विचारलं. नाही, तू काही ऐकलं का? कालिंदीने तिला विचारलं. नाही, पण तू मला श्रीच बोल, श्रीवल्ली गालात हसत म्हणाली. नको, श्रीवल्लीच बरं आहे, कालिंदी तोंड वाकडं करत म्हणाली. तुम्ही इथे झोपा. कालिंदीने तिचं अंथरूण करून दिलं. मी तुझ्या बाजूला झोपू? मला एकटीला भीती वाटते, श्रीवल्ली तोंड बारीक करत म्हणाली. ठीक आहे, झोप इथे माझ्या बाजूला, कालिंदी नीलाच्या बाजूला झोपत म्हणाली. आणि श्रीवल्ली लगेच तिच्या बाजूला येऊन झोपली. तिने तिचा हात कालिंदीच्या अंगावर टाकला आणि कालिंदीला करंट बसल्यासारखं झालं. श्रीवल्ली, तुझा हात तर एखाद्या पुरुषासारखा आहे, कालिंदी म्हणाली. हो, ते काय आहे ना, मी जिम ट्रेनर आहे, श्रीवल्ली म्हणाली. हो, ते तर तुझ्याकडे बघून वाटतं. त्या मॉडेल असतात ना तशी आहेस तू. डोळ्यात भरेल अशी हाईट, एकदम परफेक्ट फिगर, चेहऱ्यावर ग्लो. खरंच तुझा चेहरासुद्धा खूप गोड आहे, कालिंदी म्हणाली आणि श्रीवल्ली तिला अजूनच बिलगली. ए श्रीवल्ली, मी तुझा नवरा नाही, जरा लांब हो, कालिंदीने तिच्या हातावर चापट मारली. सॉरी, पण मला भीती वाटते, काय करू? नवीन घर, नवीन जागा, झोपसुद्धा लागत नाही, श्रीवल्ली म्हणाली. बरं, झोप, जसं झोपायचं तसं, कालिंदी म्हणाली. आणि इकडे श्री खुश झाला. जवळजवळ 3.25 वर्षानंतर त्याच्या आदितीला बिलगून झोपला होता तो.
झोपला नव्हता, नुसतंच डोळे मिटून पडला होता. तिला फील करत होता. बस ह्या दिवसासाठी 3 वर्षाचं तप केलं होतं त्याने. त्याची अदिती त्याच्याजवळ होती, जिवंत होती. अजून काय पाहिजे होतं त्याला? एक क्षणसुद्धा आता तिच्यापासून त्याला दूर नव्हतं जायचं. कालिंदी गाढ झोपली होती. झोपेतच तिने श्रीचा हात घट्ट पकडला होता. का केलं तुम्ही माझ्याबरोबर असं? श्री सांगा ना, ती झोपेत बडबडत होती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पहाट व्हायला होती. कुणी उठायच्या आत त्याला त्याचं काम करायचं होतं. तो उठला. त्याने किचनमध्ये, कालिंदीच्या रूममध्ये आणि पंडितच्या रूममध्ये हिडन मायक्रोफोन्स लावले आणि त्याची बॅग घेऊन तो वरती त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. सकाळी मात्र कालिंदी श्रीवल्ली म्हणून ओरडत होती. अरे कालिके बाबा, जरा तिजोरी खोल के देख लो, कहीं चोरी वोरी ना की उस औरत ने, अम्मा बडबडत होती. सब जगह पर है, उठ गई होगी जल्दी सो निकल गई होगी. तुम्ही कशाला चिंता करता, आपली आपली कामं करा, बाबा बोलले. त्यांचा आवाज ऐकून साक्षीसुद्धा उठली होती. काय झालं? एवढ्या लवकर कशाला उठलीस? झोप अजून थोडा वेळ, आधी साक्षीला मिठीत घेत म्हणाला. खाली काहीतरी गडबड वाटत आहे, साक्षी म्हणाली आणि आदित्यची झोप उडाली. काय झालंय? आधीने विचारलं. माहीत नाही, पण बराच वेळ झाला ते काहीतरी बोलत आहेत. थांब, मी जाऊन बघतो, आधी म्हणाला आणि खाली गेला. त्याने जाऊन विचारपूस केल्यावर त्याला कळलं की रात्री कुणी बाई आली होती, अडचणीत होती, म्हणून कालिंदीने तिला घरात घेतलं आणि सकाळपासून ती कुठेच दिसली नाही. बहुतेक पहाटेच निघून गेली. काही चोरी वगैरे झाली का? तर नाही म्हणाले, म्हणून मग आदित्य परत वरती निघून आला. साक्षीने विचारल्यावर त्याने तिलासुद्धा तेच सांगितलं. हो आधी, मी सुद्धा रात्री बघितलं होतं एका बाईला आत येताना. मला वाटलं कालिंदीच्या ओळखीची आहे म्हणून तिने तिला आत घेतलं, साक्षी म्हणाली. जाऊ दे, झोप आता थोडा वेळ, अजून 6च वाजत आहेत, आदित्य म्हणाला. 9च्या सुमारास आदित्य उठला तर साक्षी रेडी होऊन नीलाबरोबर खाली गप्पा मारत होती. त्याने त्याचं आवरलं आणि खाली जाणार तो त्याला समोरचा डोर ओपन दिसला आणि काहीतरी हालचाल जाणवली. तसा तो चोर पावलांनी आत गेला तर बाथरूममधून श्री बाहेर येत होता. श्री, तू कधी आलास? आदित्यने विचारलं. काल रात्रीच. काल रात्री? मग आम्हाला कसं नाही माहिती? आणि साक्षीला तर तू आज येणार आहेस असं म्हणाला होतास ना? मग? आदित्यने विचारलं. किती प्रश्न विचारतोस रे तू? श्री वैतागला. बरं ठीक आहे, आवरून ये खाली, मग कुठेतरी बाहेर जाऊन नाश्ता करायला, आधी बोलला आणि खाली निघून गेला. आधी, ड्रायव्हरला सांगू का तुझ्यासाठी नाश्ता घेऊन यायला? साक्षीने विचारलं. श्रीला येऊ दे, मग जाऊ आम्ही दोघे, आदित्य म्हणाला आणि कालिंदीचा चेहरा खुलला. अरे पण त्याला यायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. फोनसुद्धा घेत नाही अजून माझा मूर्ख, साक्षी वैतागत म्हणाली. काय पण माझी स्तुती चालली आहे, श्री खाली येत म्हणाला. अरे तू कधी आला आणि फोन का उचलत नव्हता तू? साक्षी वैतागत म्हणाली. अरे यार, खूप थकलो होतो, गाढ झोप लागली, पण खालून खूप आवाज येत होता, कोणीतरी माझं नाव घेत होतं असं वाटत होतं मला, श्री मुद्दामच म्हणाला. तुझं नाव नाही कुणी घेतलं, चल आता पटकन, मला खूप भूक लागली आहे, आदित्य म्हणाला. हो चल. नीला, तू पण चल आमच्याबरोबर, श्री म्हणाला आणि तिने कालिंदीकडे बघितलं. तिने डोळ्यांनी जा म्हणून सांगितलं. आईबरोबर मुलीला पण पटवत आहेस का? साक्षी त्याला चिडवत होती. आईचं काही टेन्शन नाही, आता ती माझीच आहे. लेक काय म्हणते ते नको का बघायला? श्री म्हणाला आणि साक्षी हसली. ए, काय खुसूर चालली आहे रे तुमची? आदित्य म्हणाला. काही नाही, आलोच, श्री म्हणाला आणि सगळे जाऊन गाडीत बसले. मस्त पोट भरून नाश्ता केल्यानंतर ते घरी आले आणि तिघेही रूममध्ये बसून बोलत होते. श्री, मग पुढे कसं करायचं? काय ठरवलं आहेस तू? सुट्ट्या संपत आल्यात तुझ्या आणि माझ्यासुद्धा, आदित्य म्हणाला. साक्षी, तुम्ही ताजमहाल बघितला की नाही? श्रीने विचारलं. यार, मी तुला काय विचारत आहे आणि तू बोलत काय आहेस? आदित्य चिडला. आधी म्हणाला श्रीची मुमताज भेटली की सोबत जाऊ ताजमहाल बघायला, साक्षीसुद्धा हसत म्हणाली. मग वाट कसली बघायची, जाऊ की उद्या किंवा परवा, श्री बोलतच होता की तो एकदम गप्प झाला आणि हातानेच साक्षी आणि आदित्यला सुद्धा गप्प राहायला सांगितलं. त्याच्या कानात ब्लूटूथ होते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. त्याचा चेहरा गंभीर होत होता. त्याला असं बघून आदित्य त्याच्या बाजूला आला. श्री, काय झालं? आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.
आणि श्रीने एक ब्ल्यूटूथ आदित्यला ऐकायला दिला आणि तो सुद्धा गंभीर झाला होता. थोड्या वेळाने दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. श्री, ह्यांचं लवकरच काहीतरी करावं लागेल. हे लोक असं काहीतरी करत असतील असं वाटलं नव्हतं मला. पण तू हे मायक्रोफोन कधी प्लॅन केले? त्यांच्या घरात कधी गेलास तू? आदित्यने आश्चर्याने विचारलं. काल रात्री, श्री शांततेत म्हणाला. म्हणजे ती काल बाई? साक्षी शॉकमध्ये होती. हो, मीच कालिंदीची श्रीवल्ली, श्री हसत म्हणाला. मला सकाळीच ह्याला बघितलं तेव्हाच अंदाज आला होता, आदित्य हसत म्हणाला. पण मग कालिंदी, तिला सुद्धा कळलं नाही? साक्षी आश्चर्याने म्हणाली. तिलाच काय, तुझ्या नवऱ्याला सुद्धा कळलं नव्हतं? मी त्याच्याबरोबर गेलो होतो एका मिशनवर, तेव्हा हा नवरा झाला होता माझा, श्री हसत म्हणाला. त्या दिवसा इतका दुःखी मी परत कधीच झालो नाही, आदित्य सुद्धा हसत म्हणाला. ते जाऊ देत, पण आत्ता तुम्ही काय ऐकलं? साक्षीने विचारलं. साक्षी, तिला आपल्याला बघून त्रास होतो. ती आपल्याला बघून तिचा पास्ट आठवण्याचा प्रयत्न करते, श्री म्हणाला. पण तुला हे ती म्हणाली का? साक्षीने विचारलं. नाही, रात्रीच मला डाऊट आला होता. रात्री ती झोपेत माझं नाव घेत होती. मी असं का केलं असा जाब विचारत होती. माझा अंदाज बरोबर निघाला. मग मी सगळ्या रूममध्ये ते मायक्रोफोन्स बसवले आणि पहाटेवरती येऊन झोपलो. सकाळी जेव्हा आपण नाश्ता करायला गेलो होतो ना, त्यावेळेस कालिंदी म्हणजेच आपली अदिती तिच्या रूममध्ये एकटीच बोलत होती. श्रीला बघून मला असं का वाटतं की अगोदरसुद्धा त्याला बघितलं आहे. का मला त्याच्याजवळ राहावंसं वाटतं. आणि ते दोघे ज्यांना भाई आणि भाभी म्हणते ते इतके जवळचे का वाटतात? मला काहीच सुचत नाही. माझं डोकं खूप दुखत आहे. माझं डोकं खूप दुखत आहे. अम्मा, अम्मा माझं डोकं, ती ओरडत होती. आणि तिची अम्मा तिथे गेली. काय झालं, का ओरडत आहेस? अम्मा माझं डोकं खूप दुखत आहे, कालिंदी म्हणाली आणि तिने तिला काहीतरी खायला दिलं. हे घे, हे खा आणि थोडा वेळ झोप, ती अम्मा म्हणाली. बहुतेक तेव्हा तो पंडितजी घरी नव्हता. तो आत्ता आला तेव्हा ही म्हातारी त्याला सांगत होती की आज परत तिचं डोकं दुखत होतं. तिला अंदूक अंदूक काहीतरी आठवतं असं म्हणत होती. मग तो म्हातारा तिला म्हणाला, औषध की मात्रा दुगनी करने के लिए मैंने बोला था ना तुझे? हां, तेच करत आहे. गेली काही दिवस तिला अजिबात त्रास झाला नाही. आज कसा झाला माहीत नाही, अम्मा बोलली. तिच्यावर नजर ठेव. कशामुळे तिचं डोकं दुखतं, तुला काही म्हणाली का? तो तिला विचारत होता. मला तर ती काही बोलली नाही, पण जेव्हापासून हे लोक राहायला आले आहेत ना, तिच्यामध्ये खूप बदल झाला आहे. पहिल्यापेक्षा खूप बोलते आता. जबान चालायला लागली आहे तिची, ती अम्मा म्हणत होती. याचा अर्थ ते अदितीला कसलंसं औषध देत आहेत जेणेकरून तिची स्मृती परत येऊ नये, साक्षी म्हणाली. हो, आणि हे औषध हा म्हातारा पंडितजी स्वतःच बनवतो. तो एक वैद्य आहे. त्याला आयुर्वेदिक औषधांची चांगली माहिती आहे, श्री म्हणाला. श्री, एवढं माहिती आहे मग कशाला अजून थांबायचं? उद्याच उचलू ना मग त्याला, आदित्य म्हणाला. हो, पण अदितीच्या समोर नको. म्हणून तर म्हणालो, ताजमहाल बघितला का? श्री म्हणाला आणि आता आदित्यचा पारा चढला. नीट काय ते बोल, नाहीतर तुडून काढील तुला. विचारच करणार नाही तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस म्हणून, आदित्य चिडला होता. ए साक्षी, कशी राहतेस ग तू ह्याच्याबरोबर? श्री साक्षीकडे बघत बोलला. काय करणार ना, प्रेमात माणूस आंधळा होतो, साक्षीसुद्धा चिडवत म्हणाली. दोघांनी एकदा ठरवा, तुम्हाला नक्की मला चिडवायचं आहे की प्लॅन बनवायचा आहे, आदित्य म्हणाला. ए चिडक्या, चिडू नको, ऐक, असं म्हणत श्रीने त्याचा सगळा प्लॅन दोघांना सांगितला. वा श्री, मानलं तुला, मस्त प्लॅन आहे, हो ना आदी, साक्षी म्हणाली. हो, तसं तर बरंच चालतं तुझं डोकं, आदित्य मुद्दाम बोलला. हो तर, तुमच्या संगतीमध्ये राहून शिकला हा पामरसुद्धा, श्री म्हणाला. श्री, आपण जेवून येऊ, हिचं जेवण होईल थोड्या वेळात, आदित्य म्हणाला. मग तिचं जेवण झालं की जाऊ आपण. आत्ताच तर नाश्ता केला, मला अजून भूक नाही लागली. तुला कशी भूक लागेल ना, तुझं पोट तर माझ्या बहिणीला बघूनच भरत आहे, आदित्यने चिडवलं. समजलं ना तुला, मग बस गप्पा आता, श्री हसत म्हणाला. नीला खाली स्लेटवर काहीतरी गिरवत बसली होती. तिला श्रीने बघितलं आणि साक्षीला तिला वरती बोलवायला सांगितलं. हां आंटी, तिने आत येत विचारलं. नीला, क्या कर रही थी, साक्षीने विचारलं. काही नाही, माने गिरवायला सांगितलं होतं ते गिरवत बसले होते, नीला म्हणाली आणि तिने पाठी पुढे केली. वाव, तुझं अक्षर तर खूप छान आहे, साक्षी म्हणाली. थँक्यू आंटी. नीला, आम्ही ना उद्या आग्र्याला जाणार आहोत ताजमहाल बघायला.
तू बघितला आहेस का? साक्षीने विचारलं. मी नाही बघितला, नीला तोंड बारीक करत म्हणाली. मग तू पण ये आमच्याबरोबर, साक्षी म्हणाली. चालेल, ये, मी पण जाणार, नीला ओरडली. अगं पण तिला एकटीला एवढ्या लांब कसं येऊ देतील आपल्याबरोबर? हा ना नीला, आदित्य बोलला आणि तिचं तोंड पडलं. तिच्या माला बरोबर घेतलं तर मग तर ती येऊ शकते ना, श्री म्हणाला आणि तिच्या तोंडावर स्माईल आली. हाँ, माँ साथ होगी तो नानाजी मुझे नहीं रोकेंगे, नीला खुश होत म्हणाली. पण आम्ही तुझ्या नानाजींना नाही बोलू शकत, त्यांना तर तुलाच म्हणवावं लागेल, श्री म्हणाला. ते तर मी करूच शकते, पण तुम्ही कधी जाणार आहात? तिने विचारलं. उद्या सकाळी, ते पण मोठ्या गाडीमधून, साक्षी म्हणाली. ती बाहेर गाडी उभी आहे तिच्यापेक्षा मोठ्या गाडीतून? नीलाने कुतूहलाने विचारलं. तिचे डोळे मोठे झाले होते. हो, ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी, आणि बाहेर आम्ही पिझ्झासुद्धा खाणार आहोत, आदित्य म्हणाला. अरे नीला, यहाँ क्या कर रही आहे तू? तुला तर मी अभ्यास करायला सांगितलं होतं ना, कालिंदीवर जेवणाचं ताट घेऊन येत बोलली. कालिंदी, अगं तिने अभ्यास केला आहे बघ, आणि किती सुंदर अक्षर आहे तिचं, एकदम मोत्यासारखं, साक्षी म्हणाली. हा ना भाभी, पढ़ने में बहुत तेज है मेरी नीला. तिला खूप शिकून तिच्या पायावर उभं करायचं आहे मला. उद्या माझ्यासारखी रडत खितपत नाही पडली पाहिजे. मी पण जर शिकलेली असती तर माझं आणि नीलाचं आयुष्य असं नसतं, कालिंदी नाराजीच्या सुरात म्हणाली. वेडी कुच्ची, अडाणी समजते स्वतःला, श्री गालात हसत होता. तिची नजर श्रीवर गेली आणि त्याला असं हसताना बघून तिला राग आला. तिने एक नजर रागात त्याच्याकडे बघितलं आणि काहीच न बोलता खाली निघून गेली. ती किचनमध्ये सर्वांसाठी ताट बनवत होती. मला तर वाटलं होतं खूप चांगला माणूस आहे, त्याच्या डोळ्यात प्रेम आहे, आपुलकी आहे, पण आज तो माझ्यावर हसत होता. ही मस्करी वाटते त्याला. मी अडाणी आहे म्हणून मला हसत होता. मग ह्या अडाणीला डोळे मोठे मोठे करून कशाला बघत असतो? ती बडबड करत होती आणि श्री ते सगळं ऐकत होता.